आणि काय इकडे पण मूर्त्या आहेत बघा. या सगळ्या मूर्त्या बाहेर लावल्यात. आणि इकडे एक लालबागचा राजा आहे बघा. तो लालबागचा राजा. आणि ही चिंचपोकीचा चिंतामणी तुम्ही बघितलाच असशीला. सेम प्रॉपर गेल्या फिनिशिंग एकदम असं क्वालिटी अशा बाहेर काढल्या तिने. आणि इकडे पण आहेत बघा मूर्त्या. एक चिंतामणी पण आहेत, लालबागचा राजा पण आहेत. म्हणजे सगळ्या घरगुती मूर्त्या आहेत का इकडच्या? सगळ्या घरगुती मूर्ती आहेत. आणि या मोठ्या आपल्या मंडळासाठी आहेत. प्रतीक्षा पूर्ण हो रही है. प्रतीक्षा अपने सुख करता दुख हरता के आने की. प्रतीक्षा 10 रोज के आतिथ्य और सेवा भाव की. प्रतीक्षा आगमन और आवाहन की. प्रतीक्षा सिद्धि और समृद्धि के अनुष्ठान की. बप्पा आ रहे हैं प्रतीक्षा पूर्ण करने. ईश्वर बनकर नहीं, सबके सखा बनकर. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आले बापडग्याम मध्ये. आणि छोट्या छोट्या मूर्त्या म्हणजे घरगुती मूर्त्या ज्या कलर केल्यात की नाही त्या आज आपल्याला दाखवायचं आहे. म्हणूनच आज आपण बापडग्याम मध्ये एक शेड म्हणजेच मोरया आर्ट्स त्या शेड मध्ये आपण आलोय. आणि त्या शेड मध्ये असंख्य अशा मूर्त्या आपल्याला दिसतात तिथे लावलेल्या आहेत. आणि ह्यांचं आपण सगळं कलर काम पण बघायचं आहे कसं काय आहे. आणि पलीकडच्या साईडला कच्च्या पण मूर्त्या आहेत. आणि हे कलर केल्याने मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. एक आणि एक मूर्ती चिंतामणी मुंबईचा चिंचपोकळीचा चिंतामणी बारक्या टाईप मध्ये मूर्ती केल्या. आणि बाकीच्या खूप मूर्त्या आहेत त्या बघा. आणि भावांनो वॉच करायला विसरू नका. आपला व्हिडिओ फुल वॉच करा, हा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. डेली काहीच मोरया आर्ट्स पाशी आलोय. आणि काहीच इथून तुम्हाला सुरुवातीपासून मूर्त्या मी तुम्हाला आता सगळ्या दाखवणार आहे. मूर्त्या स्टार्टिंग करूया आपण इथून. ही मूर्ती आहे की नाही गाईच एकदम अशी डेंजर दिसायला. म्हणजे याला फेटा वगैरे लावलाय. मोरासोबतची एक मूर्ती आहे. बाजूला पण तसंच केले, एक फेटा लावलाय. पुढं साईडला एक फुल आहे बघा कशी केल्या मस्त मध्ये. आईची पीज असं प्रॉपर एकदम असं वाटायला की मूर्ती डेंजर केला. पूर्ण मूर्ती डेंजर आहे. हे दोन्ही पण मूर्त्यांना फेटा वगैरे लावलाय. आणि इकडे एक लालबागचा राजा आहे बघा. तो लालबागचा राजा. आणि त्याच्याच बाजूला एक लालबागचा आहे. आणि खाली पण 2 लालबागच्या मूर्त्या आहेत. 4 मूर्त्या लालबागचा राजा आहेत. पण यांनी पण डेंजर केले सगळीकडं. ह्याला काहीतरी ओरिजिनल शाल येत्या आणि धोतर ओरिजिनल येते. या दोघांनी या दोन्ही मूर्तीला तसंच आहे. फक्त या 2 खालच्या आहेत की नाही यांना नाही एका मूर्तीला धोतर ओजी आहे. म्हणजे डुप्लिकेट प्लॅस्टरमध्ये तयार केले. आणि ह्याला ओरिजिनल धोतर येते फक्त शाल नाही आहे. आणि या दोन्हीसनी शाल आहे. आणि ही चिंचपोकीचा चिंतामणी तुम्ही बघितलाच असशीला. सेम प्रॉपर गेल्या फिनिशिंग एकदम असं क्वालिटी. आणि हातात बघा कसं एकदम असं कट टू कट मूर्ती तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम कट टू कट मूर्ती टॉप कंडिशन मध्ये केल्या. आणि खाली पण तसंच आहे. आणि जय मल्हारच्या रूपात एक मूर्ती आहे बघा. ही पण एकदम अशी खतरनाक केली आहे की नाही. डोळं भरून आलं माझं, एवढी खतरनाक मूर्ती आहे. अजून खूप आहेत इकडे पण. आणि काहीच खाली पण आहेत इकडे बघा. त्या पण 2 मूर्त्या आहेत. त्यासनी पण ओरिजिनल धोतर आहे आणि ओरिजिनल शाल आहे या दोन्हीला पण. आणि काहीच इकडे पण मूर्त्या आहेत बघा. या सगळ्या मूर्त्या बाहेर लावल्यात म्हणजे विक्रीसाठी लावलेल्या आहेत. आणि यासने आपण एकदा विचारूया या मूर्तींचं रेट किती आहे, म्हणजे कितीपासून स्टार्ट आहे, कितीपर्यंत एंडिंग आहे, सगळं विचारून घ्यावं. आणि या स्वामी समर्थाच्या रूपात एक मूर्ती केल्या बघा. एकदम भारी वाटायला मूर्ती. वरचा आहे की नाही म्हणजे काय म्हणतात ना फेटाच म्हणायचा थोडक्यात. फेटा ओरिजिनल आहे काय. आणि हे पण बघा इथं पण फेटा ओरिजिनल आहे. कशी केल्या बघा मूर्ती. भारी झाली ही पण मूर्ती. सगळ्याच मूर्त्या तसा म्हणा गेली की खतरनाक केलेली मोरया आर्ट्स वाल्यांनी. आणि इकडे पण आहेत बघा सगळ्या खाली. आता तुम्हाला या सगळ्याच मूर्त्या दाखवतो बघा फक्त मूर्त्या कशा केल्यात. या मूर्त्याच्या इथं कणी हे लावले काय म्हणतात त्याला म्हणजे कागद आहे. कागद म्हणतो म्हणजे आतलं फक्त दिसतंय आणि आपल्याला पारदर्शक दिसते. आणि इथं कोण हात लागू नये म्हणून छोट्या मुलाचा वगैरे ते हे लावून ठेवले त्यासाठी. सगळ्या मूर्त्या बघा केवढ्या खतरनाक. अजून आता नाही काय का बघा आपण.
तर फायनली गाईज आपण आज जाते जिथून मूर्त्या कलर होतात, म्हणजे बाप्पांच्या मूर्त्या ज्या कलर होतात, कलर काम स्टार्ट करतात, तिथं आपण आलोय. आणि इथे तुम्ही बघू शकता कितीतरी मूर्त्या तयार करायला लागल्यात. यासनी थोडंफार कलर दिलाय आणि आईस तेन वगैरे असं ते नाकायचं आहेत. खूप साऱ्या मूर्त्या अशा बाहेर काढल्या तिने. आणि इकडे पण आहेत बघा मूर्त्या, एक चिंतामणी पण आहेत, लालबागचा राजा पण आहेत. सगळ्या मूर्त्या कलरसाठी फक्त आता फायनली काय त्यांनी बॉडी कलर दिलाय. अजून ह्यासाठी कलर खूप काय काय येणार आहे. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर मुकुटचा कलर आला, हाताचा कलर आला, गोल्डन कलर वगैरे, परत काय म्हणतात त्याला, बसतात ती गादी वगैरे सगळं असं प्रॉपर कलर द्यायला लागते. इथे एका मूर्तीला कलर दिलाय. असून ह्या मूर्त्या काय ज्या झालेल्या मूर्त्या आहेत, अजून याला काय मला तर वाटत नाही यासनी काय कलर द्यायला लागेल. या सगळ्या घरगुती मूर्त्या फायनली रेडी झाल्यात. आणि यासनी फक्त आईच आकायचे डोळं हे बघा. आणि इकडे काय फायनली रेडी झालेल्या मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. या मूर्त्या पूर्ण रेडी झाल्यात इकडच्या. आणि ह्या बाजूच्या मूर्त्यांना बॉडी कलर दिलाय. ही मूर्ती बहुतेक बज्जाब काय म्हणतात त्याला, ही बजाब मूर्ती आहे बघा. आणि ही पण त्या टाईपमध्ये येत्या, म्हणजे बजाब टाईपमध्ये मूर्त्या येतात. यासनी फक्त बॉडी कलर दिल्यात. मुकुटांचा कलर द्यायचा आहे. इकडे पण मूर्त्या खूप आहेत. आता ह्या पॅकिंग केल्यात. आता ह्या पॅकिंग झालेल्या मूर्ती आहेत की नाही, ह्या डायरेक्ट जातात. कलर काम व्यवस्थित प्रॉपर होऊन त्या मूर्त्या तिकडे जातात, म्हणजे विक्रीसाठी जातात. आणि गाईज मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, जिथं मूर्त्या तयार होतात की नाही, ती यांची पलीकडची साईड आहे. आता त्या साईडलाच आपण जाऊया. बहुतेक इकडून वाट आहे, इथून बघूया कसं आहे. आता आपण फायनली जातोय पलीकडच्या रोडला. आणि इकडं खूप मूर्त्या आहेत बघा. काही इकडे आहेत की नाही, सगळ्या कच्च्या मूर्त्या आहेत. म्हणजे जिथून मूर्त्या छाप काढला जातो आणि त्यासनी फिनिशिंग वगैरे करून, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग करून मूर्त्या मग त्या साईडला देतात. त्या साईडून मग डायरेक्ट विक्रीसाठी आता आपण स्टार्टअपला व्हिडिओ घेतलेला तिथे जातोय. तर आता तुम्हाला मी मूर्त्या दाखवतो. इकडं मूर्त्या आहेत बघा खूप, जरा जुन्या मूर्त्या आहेत. ह्या बघा, यासनी फिनिशिंग वगैरे तिने करणार आहे तिने. आणि इकडे कमानी वगैरे तिने केल्या तिने. हे बघा 3 कमानी आहेत. बहुतेक चिंतामणीची पण कमानी आहे यात. आणि हे बघा या सगळ्या कच्च्या मूर्त्या इकडं, या सगळ्या कच्च्या मूर्त्या आहेत. केवढ्या आहेत बघा, म्हणजे खूप मूर्त्या आहेत. कमीत कमी माझ्या मतीने या मूर्त्या 60 ते 70 मूर्त्या या असतील आरामध्ये. आणि इकडे लालबागच्या मूर्त्या आहेत, म्हणजे लालबागचा राजा म्हटली जाते. आणि त्या लालबागच्या राजा इथं आहेत. आणि खाली आणि खूप काही मूर्त्या आहेत. तसं म्हणायला गेले तर इकडं मूर्त्या आहेत असं खूप आहेत. मग या आता कलर कामासाठी जाणार पलीकडच्या साईडला. आणि आता इथं फिनिशिंग वगैरे तीन करतात. आणि फिनिशिंग झालेल्या मूर्त्या आहेत की नाही काहीच बघा, इथं ते ठेवलेले आहेत. या सगळ्या मूर्त्या आहेत की नाही, या सगळ्या मूर्त्या फिनिशिंग झालेल्या आहेत. म्हणजे प्रॉपर असं फिनिशिंग करून तिने मूर्ती करतात. म्हणून ती मूर्ती एवढी देखणी दिसत्या, एवढं डेंजर वाटते. तरीच म्हणलो ती चिंतामणी एवढी खतरनाक कशी काय झाल्या, तर ते हे त्याचं कारण हे आहे, मेन फिनिशिंग लागते. आणि फिनिशिंग शिवाय मूर्ती घडवणं हे शक्य नाही आहे काहीच. आता काय करूया आपण, फायनली काय आपण आता काय करायचं आहे, त्या दादासने विचारा या मूर्तींचं स्टार्टिंग कितीपासून आहे आणि एंडिंग कितीपासून आहे, प्राईस आपल्याला विचारायची आहे. आणि प्राईस फायनल आता आपण बघूया. तर फायनली काय आता आपण काय करूया माहिती आहे का, त्या दादासने विचारा म्हणजे मूर्त्यांची स्टार्टिंग कितीपासून आहे, म्हणजे प्राईस, आणि एंडिंग कितीपासून आहे, म्हणजे घरगुती मूर्त्याच्या आता आपल्याला प्राईस विचारायचं आहे. आणि ती प्राईस बघूया किती काय काय आहे. आणि आता आपण त्या दादासनी विचारायसाठी आपण आता तिकडे जाणार आहे. तर बघूया दादा काय म्हणतात. फायनली जायचं आपण आलोय. आणि त्या दादासने आपल्याला विचारायचं होतं की मूर्त्यांची स्टार्टिंग एंडिंग प्राईस आपल्याला विचारायची आहे. तर ते दादा आता समोरच आहेत आपल्या. तर या दादासने विचारा, दादा या मूर्तींची प्राईस स्टार्टिंग कितीपासून आहे तर एंडिंग कितीपासून आहे? स्टार्टिंग आहे आपल्यापासून 3,000 पासून ते लास्ट एंडिंग 7,500 पर्यंत आहेत मूर्त्या आपल्याकडे. म्हणजे सगळ्या घरगुती मूर्त्या आहेत का इकडच्या? सगळ्या घरगुती मूर्त्या आहेत. आणि या मोठ्या? ह्या मोठ्या आपल्या मंडळासाठी आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला हा बघू शकता. म्हणजे ही मूर्ती डेंजर केल्या तुम्ही, भारी केली ही मूर्ती. तर या कलर व्हायच्या आहेत का अजून, म्हणजे कधी करणार तरी? विदाऊट कलर पण असतं आपल्याकडं, कलर करून पण देतोय आपण. असं आहे काय? मूर्त्या तुम्ही भारी केलाय. तर हा, तर या मूर्त्या तुम्हाला मी आता दाखवल्या का नाही, यांची त्यांनी प्राइस सांगितली. किती सांगितले दादा?
3,000 पासून ते लास्ट 7,500 पर्यंत हा. आहेत. 3,000 पासून स्टार्टिंग आहे ते 7,500 पर्यंत असं काहीतरी म्हणले. तर बघितला तुम्ही मूर्त्या. तर गाईज असंच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला आत्ताच सबस्क्राईब करा. तर आता आपण जाऊया बाहेर, आणि बाहेर शेड कसा आहे तुम्हाला दाखवतो. त्या शेडचं नाव काय आहे हे पण तुम्ही बघा, म्हणजे कधी तर आला तर मूर्त्या तुम्ही घेऊ शकता इथून. मूर्त्यांचं काम खतरनाक आहे. तर बघा आता बाहेर फायनली गाईज आपण या शेडच्या बाहेर आले, आणि बाहेर आल्यावरच आपल्याला हे कला दालन म्हणून हे एक शेड दिसते, जिथं आपण आता व्हिडिओ केला, त्यांची प्राइस विचारली वगैरे ते. तर इथंच आपण घरगुती मूर्त्या ते बघितला. एकदम अशा खतरनाक अशा मूर्त्या इथं आपल्याला बघायला मिळतात. तर काहीच आता काय करूया आपण, इथेच एंड करूया, आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय.